Adoption for food in animals. We have categorized animals as herbivores and carnivores. Special adoption are seen in each category to make the process of feeding easy. आपण ॲनिमल्सला दोन टाईपमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे, म्हणजे डिफरन्शिएट केलेलं आहे. ते आहे एक हर्बिवर्स आणि दुसरं आहे कार्निवर्स. स्पेशल अडॉप्शन्स आर सीन इन इच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आता स्पेशल कॅटेगरी आपल्याला ह्यांच्यामध्ये काय दिसते मोस्टली की डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. ह्या डिफरन्समुळे काय होतं की त्यांचे जे फीडिंग आहे म्हणजे जे खातायत ते काय होऊन जातं, सोपं होऊन जातं. वी विल डिस्कस दिस ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये आपण अजून थोडं डिटेलमध्ये याच्याबद्दल आपण शिकणार आहे. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जॉग्राफी, वाईल्ड डिस्कवरी, National Geographic, Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquito, butterflies, etc. त्यांनी असे एक्झाम्पल्स दिले की तुम्ही नॅशनल जॉग्राफिक वाईल्ड हे जे असे जे चॅनल्स आहेत, तर डिस्कवरी असे जे वेगवेगळे चॅनल्स आहेत ते जास्ती बघा. आणि मी पण सजेस्ट करतो की तुम्ही असे वेगळे चॅनल्स बघा, कारण की ह्याच्यामुळे काय होतं, तुमची जी इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती खूप वाढते. तुम्हाला एखादा टॉपिक दिला असं ना, तर मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तर हे एक्सप्लेन करता करता मी तुम्हाला फोटो दाखवतोय म्हणून तुम्हाला ते अजून थोडं इलॅबोरेटली आणि थोडं नीट समजतंय. बट कधी कधी फक्त स्कूल्समध्ये नाहीतर कुठं नाहीतर जेव्हा पण एक्सप्लेनेशन होतं तेव्हा ते काय करतात, वर्बली शिकवतात, मग तुम्हाला ते इमॅजिन करता येत नाही. सो तुम्ही असे जे चॅनल्स बघणार तर तुम्हाला एक्झॅक्टली तो असा बर्ड होता, हो मी हे शिकलो होतं असं आठवतं सगळ्यांना. सो मोस्टली तुम्ही पण हे असे जे चॅनल्स आहेत ते मी तरी रेफर करतो, मी तरी सांगतो तुम्हाला की हे असे चॅनल्स तुम्ही जास्तीत जास्त बघा. आता त्यांनी सांगितलं हा चार्ट मोस्टली तुम्ही कम्प्लीट करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. अडॉप्शन, ॲनिमल्स आणि यूज ऑफ अडॉप्शन. म्हणजे शार्प टीथ आहे, तर असे कुठले कुठले ॲनिमल्स आहेत त्यांचे शार्प टीथ आहे, ते आहे लायन आणि टायगर. तर ते कशासाठी, टू टिअर द फ्लेश, म्हणजे फ्लेश काय फाडण्यासाठी. लॉंग अँड पॉइंटेड बीक हे कुठल्या ॲनिमल्स आहे तर कुठल्या बर्ड्सचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. हे सगळं तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला खूप मजा येईल हे करताना. अडॉप्शन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग. ब्लेंडिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिक्स होऊन जायचं. आता असे थोडेफार ॲनिमल्स आहेत ते काय होऊन जातात, ते इधर काय म्हणतात, त्यांचा जीव जे आहे ते वाचवण्यासाठी लपतं, और इतर कोणाचा तरी जीव घ्यायचा आहे म्हणून ते लपतात. आता आपण ते एक्झॅक्टली काय आहे ते मी पुढे तुम्हाला अजून एक्झाम्पल देतो. वी कॅन नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड अँड ग्रास हॉपर्स. म्हणजे तुम्ही एखादी कलरफुल बटरफ्लाय असन, एखादे लिझार्ड असन, नाहीतर एखादा ग्रास हॉपर म्हणजे नागतोड असन, ते तर तुम्हाला लगेच दिसतात का, नाही. तुम्हाला काय होतं, थोडा म्हणजे की एखाद्या झाडामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ते लगेच दिसणार नाहीये का, कारण की त्यांनी स्वतःला त्यांचे कलर जे आहेत ते वेगळे आहेत. त्यांच्या कलर्समुळं आपल्याला पाठीमागचा प्लांट आणि त्यांच्यामध्ये डिफरन्सच कळत नाही. त्याला बोलतो आपण कॅमोफ्लाज्ड. कॅमोफ्लाज म्हणजे काय की ते त्यांचे जे कलर्स आहेत ते थोडे थोडे कसे असतात, रिलेटेड टू स्टेम, लीव्स नाहीतर फ्लावर्स ह्यांच्याशी रिलेटेड असतात. त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जातात आणि आपल्याला अवघड जातं या सगळं जे पण इन्सेक्ट्स नाहीतर जे पण बटरफ्लायज, लिझर्ड्स आहे ह्यांना शोधण्यासाठी. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्स. Changes that takes place in the various organs like life processes of organism that enables them to live, feed, reproduce, to perpetuate themselves, to protect themselves from their enemies in specific surroundings. म्हणजे त्यांना काय सांगायचंय, थोडेफार आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन्स असतात ते पण चेंज होतात. का चेंज होतात, ताकी आपण आपली जी पिढी आहे ते पुढे नेऊ शकू, ते जिवंत राहू शकतो. परत आपण दुसरं काय म्हणतात, आपल्याला जेवण नाहीतर त्या पर्टिक्युलर जी स्पीसीज आहे त्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत ते भेटू, या सगळ्या गोष्टीसाठी त्या त्यांचे जे बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत ते काय करतात, ते चेंज करतात. त्याच्यामुळं आणि ते कशावरती चेंज करतात की त्यांची सराउंडिंग कशी आहे, त्याच्या आजूबाजूचं जे पण एन्व्हायरमेंट आहे ते कसं आहे त्याच्यावरती डिपेंडेंट ते त्यांचे बॉडीमधले जे पार्ट्स आहेत ते काय होतात, चेंज होतात. आणि हे लगेच होतं का, हे लगेच नाही होत. इथं पॅराग्राफ त्यांनी सांगितलेला आहे तो आपण वाचू. अडॉप्शन इज अ नॉट सडन प्रोसेस. ही जी प्रोसेस आहे अडॉप्शनची ही सडन नाहीये. म्हणजे की आता समजा की मी एकाच स्नोई रिजन मध्ये गेलोय आणि मी माझ्या बॉडीचे लगेच पार्ट्स चेंज केले आणि माझ्या बॉडीवरती खूप सारे हेअर्स आले आणि मी ते जो पर्टिक्युलर सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट झाले, असं होणार आहे का, नाही. ही जी प्रोसेस आहे ती त्याला भरपूर वर्ष लागतात. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही काय हळूहळू आहे आणि
कंटिन्युअस एका नंतर होतच चालली आहे. डिफरन्सेस इन स्ट्रक्चर अँड द अपॅरन्स ऑफ प्रेझेंट डे अॅनिमल्स अँड अॅनिमल्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स अगो आर द अडॉप्शन्स दॅट ऑकर्ड अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन्स. आता तुम्ही जे तुम्हाला मी एक स्नेकचं एक्झाम्पल दिलं होतं, ते काय लगेच झालं का? ते लगेच नाही झालंय. ते कसं झालंय, जसं जसं टाइम निघत गेला तसं जसं ते हळूहळू चेंजेस होतात. हे होत आहेत चेंजेस, कंटिन्युअस होत आहेत, पण ते काय आहेत, हळू आहेत आणि ते एका जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन मध्ये चाललेले आहेत. जसं की आता समजा तुम्ही आता आपण प्रेझेंट जनरेशन मध्ये, हे जस्ट एक्झाम्पल आहे, असं होऊ शकतं हे मला ऍक्च्युली माहिती नाहीये, बट स्टील आपण एक अझम्पशन लावू हे जे बोलतात त्याच्यावर. आपल्या बॉडी मधला एक पार्ट आहे त्याचा काहीच यूज नाहीये आणि आपण वर्षानुवर्ष त्याचा युजच नाही केला, एक 2-3 किती एक समजा 100-200-1000 वर्ष झाले आणि त्याचा आपण युजच नाही केला, तर ते एका पॉईंट नंतर काय होणार आहे, तो आपल्या बॉडीमधून निघून पण जाऊ शकतो. ही फक्त एक अझम्पशन आहे, असं होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत. पण हे असं जे आधीचे अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये थोडेफार बॉडी पार्ट्स होते जे नंतर आपल्याला आता दिसत नाहीये त्यांच्यामध्ये. त्यानंतर दिस इज वन ऑफ द काय बोलतात ते ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते, यांचं नाव काय आहे, डार्विन. तर यांची एक थिअरी होती, डार्विन्स थिअरी ऑफ एव्होल्युशन. चार्ल्स डार्विन, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to a changing environment. This is called the theory of survival of fittest. This is Darwin's first principle. चार्ल्स डार्विन हा एक बायोलॉजिस्ट होता. ह्यांनी काय केलं, भरपूर प्लांट्स आणि ॲनिमल्स वरती स्टडी केला आणि त्यांच्यावरती स्टडी केल्यानंतर त्यांनी एक लॉ बनवला, नाहीतर एक प्रिन्सिपल बनवला, की जे पण ॲनिमल्स नाही तर जे पण प्लांट्स आहेत, नाहीतर जे पण लिव्हिंग बीन त्याच्या सराउंडिंग नुसार स्वतःला लगेच अडॅप्ट, म्हणजे स्वतःला जसं चेंज करून घेणार, तोच लिव्हिंग बीन आहे जो जगू शकतो पुढे जाऊन. त्याला आपण त्या थिअरीला नाव काय दिलं गेलं, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे सगळ्यात फिट जो असणार, जो स्वतःला चेंज करून घेणार त्याच्या सराउंडिंग्स नुसार, त्याला आपण बोलणार सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. If an organism is born with a new beneficial characteristics and is able to survive, these changes is preserved in the next generation. This is Darwin's second principle and it's called as theory of natural selection. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिले की समजा एक जनरेशन मध्ये एक काहीतरी वेगळा चेंज झालाय त्याच्या बॉडीमध्ये आणि तो जो चेंज झालाय तो खूप काय बेनिफिशियल आहे. बेनिफिशियल म्हणजे काय, आपल्याला खूप फायदा होतोय त्याचा. तर तो जो चेंज आहे तो तसाच राहतो आणि पुढच्या जनरेशन मध्ये पण कॅरी होतो, म्हणजे पुढच्या जनरेशन मध्ये पण तो चेंज आपल्याला दिसू शकतो. ह्याला आपण बोलतो, ही जी पर्टिक्युलर जी प्रोसेस झाली आता त्याला आपण बोलणार नॅचरल सिलेक्शन. एवढं समजलं सगळ्यांना. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. It is difficult to study and remember all the organisms in this diverse living world at the same time. Classification helps in this respect. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना काय बोलायचं आहे की आता आपल्याला माहिती आहे देअर ऑफ एन नंबर्स ऑफ स्पीसीज, म्हणजे ॲनिमल्सचे खूप सारे स्पीसीज आहेत कुठं आपल्या वर्ल्डमध्ये सॉरी. तर एवढ्या सगळ्या स्पीसीजला लक्षात ठेवणं खूप टफ आहे, खूप हार्ड आहे सगळ्या लोकांसाठी, बरोबर आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्यांना क्लासिफाय केलेलं आहे, म्हणजे सेपरेट आउट केलेलं आहे. का त्यांनी ते सेपरेट आउट केलं, कारण की आपल्याला पर्टिक्युलरली कधी पण एखादी कुठल्या स्पीसीजच्या बद्दल स्टडी करायची आहे, नाहीतर त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण असं 100 स्पीसीज मधनं एक जाऊन नाही शोधू शकत ना. त्याच्यामुळे आपल्याला स्पेसिफिकली लगेच पाहिजे असेल, नाहीतर आपल्याला अजून त्याची डीप स्टडी करायची असेल तर आपल्याकडे असं क्लासिफाईड असेल, वेगवेगळं डिफरन्शिएट केलेलं असेल तर आपल्याला ते सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, ते सगळ्यांना क्लासिफाय केलेलं आहे, सेपरेट आउट केलेलं आहे. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे वेगळ्या सायंटिस्टची वेगळी मेथड होती त्यांना सेपरेट आउट करण्याची. अ हायरार्की इज फॉर्म इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ किंगडम ॲनिमलिया और किंगडम प्लांट. म्हणजे काय केले, टाईप बनवले आहे क्लासिफिकेशनचा. तर ते स्टार्ट होतं किंगडम ॲनिमलिया बरोबर, नाहीतर किंगडम प्लांट बरोबर. म्हणजे ॲनिमल्स पासून स्टार्ट होणार, नाहीतर प्लांट्स पासून स्टार्ट होणार. इधर ह्या दोघांपासून त्याची स्टार्टिंग होणार. फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. दिस इज कॉल्ड हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे मेन जो आपला राजा असणार आहे तो कोण असणार आहे, ॲनिमल असणार आहे नाहीतर प्लांट असणार आहे, त्या पर्टिक्युलर स्पीसीजला सांगण्यासाठी.
आता समजा ती स्पीसीज ॲनिमल मध्ये असेल तर ॲनिमल पासून ते स्टार्ट होणार आणि मग त्यानंतर त्याचे टाइप्स 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 सब टाइप्स येत राहणार आणि दुसरे जे ॲनिमल नाहीतर प्लांट्स पासून स्टार्ट झालं तर प्लांट्स आणि मग त्याचे सब टाइप्स असणार आहे. जसं इथं तुम्हाला दिसतंय किंगडम जे आहे ते प्लांट आहे आणि इथं जे आहे ते ॲनिमेलिया आहे. मग आता प्लांटसाठी त्याचे सब टाइप्स आहेत, इथं फायलम आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे. हे जे पर्टिक्युलर तुम्हाला हा जो बॉक्स दिसतोय त्याच्याबद्दल आपण अजून डीप मध्ये पुढच्या क्लासेसमध्ये आपण शिकणार आहे. तर ही जी टाईपची हायरार्की आहे ह्याच्यामुळे काय होतं पर्टिक्युलरली त्यांची क्लासिफाय त्यांना सेपरेट आउट करता खूप चांगलं येतं आणि ह्याला बोलतो आपण हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. बायनॉमियल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनस. नोमेनक्लेचर म्हणजे त्याचं नेमिंग. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम ऑफ कबीर और किरण इन अ क्लासरूम. आता तुम्हाला आता इथं काय करायचं, तुम्हाला एक एक्झाम्पल नाहीतर एक अजम्पशन करायचे की बाबा तिथं 4 स्टुडंट्स आहेत कबीर नावाचे तुमच्या क्लासमध्ये नाहीतर किरण नावाचे तुमच्या क्लासमध्ये. if you are talking about one of them, how would you ensure that others know which one of them you are talking about without any confusion? म्हणजे तुम्हाला सांगा 4 मुलं आहेत सेम नावाचे आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना त्याच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे जे तुम्ही दरवेळेस करतात की हा मुलगा असंच आहे, हा मुलगा तसंच आहे, असं जे करतात ना तुम्ही. तर तेव्हा ही गोष्ट जेव्हा करताना त्यांना कसं कळणार की तुम्ही नक्की कुणाबद्दल सांगताय, हे त्यांना कन्फ्युजन कसं नाही होणार. वी वुड टेल द फुल नेम, द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे आपण काय करणार, अरे तो किरण आहे ना, किरण पवार नाहीतर किरण देशमुख असं तुम्ही नाव सांगणार, म्हणजे त्याचं स्टार्टिंगचं नाव सांगणार प्लस त्याचं सरनेम सांगणार. अशाच टाईपमध्ये आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर पण करतो. बायनॉमियल नोमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. ही जी पर्टिक्युलर जो टाईप आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर, हा जो टाईप आहे ते आपण काय यूज करतो ताकी आपल्याला सेपरेट आउट प्रत्येक ऑर्गॅनिझमला करता येऊ म्हणून आणि आयडेंटिफाय करता येऊ की हा जो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे ह्याचं नाव हे. आपल्याला कॅट आहेत, डॉग्स आहेत, मेन स्पीसीज काय आहे, डॉग्स. मग त्याच्यामध्ये पण किती सारे ब्रीड आहे, लॅब्राडॉर आहे, जर्मन शेफर्ड आहे, सायबेरियन हस्की आहे. मग हे काय होतं आपल्याला काय होतं, सायबेरियन हस्की तुम्हाला नाव दिलं नाहीतर लॅब्राडॉर नाव दिलं की तुमच्या लगेच डोळ्यामध्ये इमेज येते, बरोबर आहे. तर ते जे पर्टिक्युलर काय झालं त्याचं आयडेंटिफिकेशन, त्याचं बायनॉमियल नोमेनक्लेचर, त्याचं बायनॉमियल नाव झालं. According to a scientific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part a genus and the second species. म्हणजे त्यांना नाव देताना पण 2 पार्ट्स मध्ये दिले जातात. एक आहे त्याचं जीनस आणि दुसरं आहे त्याची स्पीसीज. जसे की आपलं असतं काय होतं, किरण देशमुख, किरण पवार. यांच्यामुळे काय झालं, स्टार्टिंगचं झालं जीनस आणि सेकंड झालं त्याची स्पीसीज. असं एक्झाम्पल आहे, असं रिलेट न करू बट तुम्हाला एक्झाम्पल देतो मी फक्त. All identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of International Code of Nomenclature. प्रत्येकाला त्यांचे नाव कसे दिले जातात अकॉर्डिंग टू हा जो इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर अशी काय एक ऑर्गनायझेशन आहे, ही त्यांना सांगते की ओके असा त्याला तुम्ही कोड देऊ शकता, असं त्याला नाव देऊ शकता. हे थोडे त्याचे गाईडलाईन्स आहे. गाईडलाईन्स म्हणजे काय की तुम्हाला थोडे रूल्स देणार, ते त्या रूल्स नुसारच त्यांचं नाव यायला पाहिजे. जसं की इथं तुम्हाला दिलं होतं काय, त्याचं फर्स्ट जे नाव असणार ते जीनस असणार, दुसरं स्पीसीज असतं. हा त्यांच्यामधला एक गाईडलाईन्स झाला, त्यांचा एक रूल झाला. All the organisms of a species are so similar that irrespective of differences in the color, height, habitats and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. म्हणजे आपल्याला काय माहिती की थोडेफार ऑर्गॅनिझम जे आहेत ते सेम स्पीसीज मध्ये असतात. आपल्याला त्यांचे कलर वेगळा असन, त्याचे हॅबिट्स वेगळे असणार, ते कुठेतरी वेगळीकडे राहत असणार, पण तरी पण ते काय करू शकतात, एकमेकांबरोबर रिप्रोड्यूस करू शकतात आणि त्यांच्यासारखे नवीन इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ऑफस्प्रिंग्स काय करू शकतात, हे करू शकतात, काय म्हणतात ते न्यू ऑफस्प्रिंग्स ते आणू शकतात त्यांच्यासारखे. For example, all domestic cats in the world belong to the same species. The same is the true for case of animals like hen, cow, dog, etc. and plants like mango, wheat, maize, etc. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की अख्ख्या जगातले जेवढे पण पाळतू मांजर असतात ते सगळ्या सेम स्पीसीज मधले आहेत. किती पण आपल्याला वेगळ्या कलरचे दिसू, किती पण काय असू, तरी ते काय एकाच सेम स्पीसीज आहेत. तसंच डॉग्स झाले, हेन झाले, काऊ झाले, हे सगळे एकाच स्पीसीज मधले आहेत. पण तरी पण आपल्याला काय वाटतं की हे डिफरंट आहे, थोडे ना थोडे तरी डिफरंट वाटतच आपल्याला.
Following are some example of organism from kingdom Plantae and Animalia classified the binomial method of nomenclature. आता आपल्याला हे डे टू डे लाईफचे नाव आहेत आणि हे सायंटिफिक नेम्स आहेत. डॉग कॅनिस ल्युपिस फॅमिलिअरिस, काव बॉस टॉलस, हिबिस्कस रोजा सिनेन्सिस, जवार सोरघम बायकोलर. हे काय झाले, हे जे नाव दिलेले आहेत तुम्हाला, हे डॉग, काव, हिबिस्कस आणि जवार, ह्यांना आपण सायंटिफिक नेम यांचे काय ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. सो असा आपला हा काय बोलतात लेक्चर नाही तर हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ जे आहे ते संपलेला आहे. इफ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.